नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट कसे डिलीट करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, फेसबुक अकाउंट तुम्ही चालवत असेल, फेसबुक चालवत असेल तर तुम्हाला फेसबुक डिॲक्टिवेट करायचं आहे किंवा परमनंटली डिलीट करायचं असेल ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। चला तर आपण फेसबुक डिलीट कसं करायचं ते आपण बघू। फेसबुक अकाउंट ओपन करायचं आहे। फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या कॉर्नरला 3 डॉट, या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसेल। आता या प्रोफाईलमध्ये तुम्हाला बघा सेटिंग, हेल्प सपोर्ट, सेटिंग प्रायव्हसी सेंटर, डिव्हाइस रिक्वेस्ट, रिसेंटली ॲक्टिव्हिटी, फेसबुक, लिंक हिस्ट्री असं सर्व आपल्याला ऑप्शन दिसेल। या ठिकाणी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी सर्व प्रायव्हसी चेकअप, सुपरविजर विजन्स आणि डिफिकल्ट ऑडिशन सेटिंग प्रेफरन्स असं सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आता तुम्ही हे सर्व चेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं असेल तर या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मेटा अकाउंट सेंटर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या अकाउंट सेंटर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अकाउंट सेंटर, आता आपण हे ओपन केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पर्सनल डिटेल पर्सनल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पर्सनल डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। आता तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमची जीमेल असं सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर आपल्याला परमनंटली डिलीट करायचं आहे तर कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसणार आहे। कोणकोणते असेल, मेमोरलायझेशन आणि डिॲक्टिवेशन ऑर डिलेशन्स। आता कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा डिॲक्टिवेशन ऑर डिलेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिॲक्टिवेशन अँड डिलेशन, आता तुम्हाला या ठिकाणी इंस्टाग्रामसुद्धा दाखवलं जाणार आहे। तुमचं इंस्टाग्राम तुम्हाला डिलीट करायचं असेल ते सुद्धा तुम्ही याच प्रोसेसने करू शकतात। तर आपल्याला फेसबुक डिलीट करायचं। आता फेसबुक डिलीट करण्यासाठी आपल्याला फेसबुक अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला डिॲक्टिवेट अँड डिलीटिंग युअर फेसबुक अकाउंट, आता या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल। आता डिॲक्टिवेशन अकाउंट आणि डिलीट अकाउंट, आता आपल्याला डायरेक्टली परमनंटली डिलीट करायचं आहे आपलं फेसबुक। तर आपल्याला काय करायचं आहे, सेकंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं। आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला हे इम्पॉर्टंट असतं। बघा या ठिकाणी बिफोर यू डिलीट वी मे बी एबल टू हेल्प। आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, तुम्ही कार डिलीट करताय तुमचं फेसबुक अकाउंट त्याचं रिझन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता या ठिकाणी भरपूर रिझन दिसेल तुम्हाला, 1 2 3 4 5 असं रिझन दिसते। आय स्पेंड टू मच टाइम ऑन फेसबुक, आय हॅव अ प्रायव्हसी कन्सर्न, आय डोंट फील सेफ ऑन फेसबुक, माय अकाउंट वॉज हॅकेड, आय नो लॉंगर फाइंड फेसबुक युजफुल। आता तुमचं रिझन काय असेल तर रिझन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। तर बघा आय हॅव अ प्रायव्हसी कन्सर्न मी सिलेक्ट केले। तुमच्या पद्धतीने तुमचं रिझन तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता रिझन सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, फायनली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रायव्हसी अँड फेसबुक आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी बघा लॉक युअर प्रोफाईल, कंट्रोल युअर इन्फॉर्मेशन, वी व्हॅल्यू फीडबॅक। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, परत आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे।
बघा कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला बिफोर यू डिलीटिंग, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं अकाउंट डिलीट करायचं आहे किंवा डिॲक्टिवेट करायचं. बघा तुम्ही डिॲक्टिवेट केलं तर पुन्हा ते 30 दिवसांनी पुन्हा चालू होऊन जाईल ऑटोमॅटिक. जर तुम्ही डायरेक्ट डिलीट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ॲक्टिव्ह करता येणार नाही, तर तुम्हाला नवीन अकाउंट ओपन करावं लागेल. आता आपल्याला खाली यायचं आहे. बघा कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे फेसबुक पासपोर्ट असेल तुमच्याकडे, तो फेसबुक पासपोर्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. फेसबुक पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसणार आहे, डिलीट आणि डिॲक्टिव्ह. आता डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिलीट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली तुमचं अकाउंट डिलीट होऊन जाणार आहे परमनंटली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. किंवा तुम्हाला पासपोर्ट आठवत नसेल तुमचं फेसबुकचं, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, फॉरगेट करून तुम्ही तुमचं पासपोर्ट नवीन तयार करून तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता.